दर्शन झाल्यानंतर आम्ही अशा ठिकाणी पोहोचलो जिथे चक्क वडापावचा शोध लागला. तुम्हाला माहिती का ते ठिकाण? तासनतास रांगेत उभा राहून आणि लोकांचे भांडणं ऐकून अखेरीस आम्ही बाप्पाच्या चरणाशी पोहोचलो. नमस्कार, मी अंकुरा. रांग सरकली आणि आम्ही गाभाऱ्यात पोहोचलो. तिथल्या पिवळ्या धमक दिव्याच्या रोषणाई बघून सगळा थकवा कुठल्या कुठे पळाला. दर्शन तर एकदम VIP झाल्यासारखं वाटलं. बाहेर आल्यावर बाप्पाचा प्रसाद खाल्ला, पण माझ्या मनात तर फक्त उकडीच्या मोदकाचे लाडू फुटत होते. भूक तर एवढी लागली होती की आम्ही जवळच मोदकामध्ये उकडीचा मोदक खायला पोहोचलो. मंदारने साबुदाणा वडा मागितला, पण तो काही एवढा खास नव्हता. पण माझा उकडीचा मोदक वाव, एकदा तरी ट्राय करायलाच हवा. आता दादर मध्ये येऊन वडापाव खाल्ला नाही तर मुंबईकर म्हणून घ्यायची सोय नाही. आम्ही निघालो जिथे वडापावचा चक्क शोध लागलाय, त्या ऐतिहासिक ठिकाणी म्हणजे कीर्ती कॉलेजचा अशोक वडापाव. उकडीचा मोदक आणि साबुदाणा वडा खाल्ला, पण इथे सिद्धिविनायकला आलो आणि कीर्ती कॉलेजचा वडापाव खाल्ला नाही तर मग कायच आहे. किती जवळ आहे. तर मग आम्ही आता कीर्ती कॉलेजचा वडापाव खाऊ, म्हणजेच अशोक वडापाव, आणि घरी जाऊ. अपेक्षेप्रमाणे तिथे लोकांचा कुंभमेळा भरला होता. पुन्हा 20 मिनिटे रांगेत तपश्चर्या केल्यावर शेवटी तो सोन्यासारखा वडापाव हातात आला. खरं सांगते, या वडापावची तुलना कशाशीच होऊ शकत नाही. ती चटणी, तो चुरा, वा वा वा, नुसता नाद. आमचा रविवार तर सार्थकी लागला. तुम्हाला अशोक वडापाव आवडतो की आराम वडापाव? कमेंट मध्ये नक्की सांगा. भेटूयात पुढच्या अशाच एका नवीन व्लॉग मध्ये. तोपर्यंत लाईक आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. टाटा बटाटा.